तर उशिरा येणाऱ्या पौगंडावस्थेचे अजून काही लक्षणं आहेत. एकतर शारीरिक बदल या मुलामुलींमध्ये दिसत नाही. दुसरं, ह्या मुलामुलींचा स्टॅमिना किंवा ओव्हरऑल त्यांचं दिवसभर जे कामाची क्षमता असते ती कमी असते, जे त्यांचा अभ्यासात लक्ष लागत नाही. दुसरं, त्यांना थकवा लगेच जाणवतो, हातपाय दुखणं, कंबर दुखणं. म्हणजे हाडांसाठी जी मजबूती किंवा हाडांचं जे महत्त्वाची वाढ होत असते ती पौगंडावस्थेच्या हॉर्मोनमध्ये होत असते. दुसरं महत्त्वाचं लक्षण असं आहे की ज्या मुलींमध्ये पौगंडावस्थेची वाढ बदल दिसत नाही त्या मुलींची उंचीही कमी राहते. आणि कमी उंची ज्यावेळी ह्या मुलीची असते त्यावेळी त्या कंडिशनला आम्ही टर्नर सिंड्रोम असं म्हणतो. म्हणजे उंची पण वाढत नाही आणि पौगंडावस्थेची वाढसुद्धा दिसत नाही, अशी एक कंडिशन आहे ज्यामध्ये या मुलींना टर्नर सिंड्रोम नावाचा आजार असू शकतो, ज्यामध्ये त्यांना गुणसूत्राचा एक घटक कमी असतो.